नमस्कार मैत्रिणींनो, निनोरोशा यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे. कशा आहात? बऱ्या आहात का तुम्ही? तुम्ही बरे असाल, खुश असाल, आनंदी असाल. तर आजचा व्हिडिओ जरा हटके आहे, थोडासा वेगळा आहे, पण महत्त्वाच्या विषयावर आहे. प्रत्येक महिलांसाठी आहे, यंग मुलींसाठी आहे. प्रत्येकाचे केस गळतात, कोंडा होतो आणि केसांना वाढ होत नाही. त्यांच्यासाठी सगळ्या आपल्या बहिणीसाठी हा व्हिडिओ आहे. तर मी एक पावशर खोबरेल तेल, चला तुम्हाला साहित्य दाखवते. एक पावशर मी खोबरेल तेल घेतला आहे आणि 2 कांदे घेतले होते, कढीपत्ता घेतला होता आणि हे जास्वंदाची फुलं वाळलेली, आपण जे देवाला वाहतो ना, ते वाहिल्यानंतर अशी सुकलेली नाही का जास्वंदाची फुलं. आणि मी कांदा आणि कढीपत्ता असा वाटून घेतलाय बघा. हे बघा, असा वाटून घ्यायचा कांदा आणि कढीपत्ता. आणि याच्यामध्ये मी 4 चमचे मोहरीचं तेल टाकले. मी कढईमध्ये तेल, खोबरेल तेल आणि 4 चमचे मोहरीचं तेल याच्यात टाकले, ते आपण गरम होण्यासाठी. आता हे कढीपत्ता, कांदा, जास्वंदाचं फूल याच्यामध्ये आपण टाकून घेऊया. ज्यांचे ज्यांचे केस गळतात, केसाला वाढ होत नाही, कोंडा होतो आणि त्यांच्यासाठी आहे. तर अजिबात एक केस सुद्धा गळत नाही. खूप घरच्या घरी घरगुती उपाय आहे हा. मी खूप दिवसापासून करते की आपल्या मैत्रिणींना दाखवा हा व्हिडिओ. तर खूप दिवसापासून चाललं होतं माझं. तर हे खोबरेल तेल आणि 4 चमचे मोहरीचं तेल टाकलंय. हे 4 चमचे मोहरीचं तेल टाकलंय यामध्ये. आणि हे थोडंसं गरम झालंय, अजून चांगलं गरम नाही झालेलं. तर त्याच्यामध्ये हे फुलं जे आहेत ना, अशी झटकून घ्यायची फुलं आणि ही फुलं पण टाकायची चांगली. एका व्यक्तीसाठी तुम्ही पावशरभर तेल करून ठेवू शकता. काय करायचं, हे तेल असं बनवायचं आणि हे तेल बनवून झालं की हे गार झालं की हे एका बाटलीमध्ये गाळून ठेवायचं. गाळून ठेवल्यानंतर संध्याकाळी हे तेल लावायचं, चांगलं भांगून चांगलं चपचप लावायचं. आणि काही कांदा आणि कढीपत्ता मी टाकला ह्यातमध्ये. तर आपल्याला हे सगळं चांगलं या तेलामध्ये तळून घ्यायचंय. एक केस सुद्धा गळत नाही. दाट केस, एकदम दाट केस वाढतात. माझी भाऊजाई हीच लावते, हर्षदा. तुम्हाला तिचे केस पण दाखवते बघा. त्याला ना असं चांगलं हा कांदा हे चांगला हे होईपर्यंत त्याला याच्यामध्ये तळून घ्यायचं. आणि नंतर ह्या बाटलीमध्ये मी नंतर भरून ठेवणार आहे. त्यानंतर बाटलीमध्ये मी हे भरून ठेवणार आहे. बघा, पाण्याच्या नितळायला पण ठेवते. याला चांगलं शिजवून घ्यायचं, असं एकदम खळखळीत. त्याचा ना असं कलर आला पाहिजे, गोल्डन कलर येईपर्यंत हे भाजून चांगलं तळून घ्यायचं. लोखंडी कढईत करताना नेहमी लोखंडी कढईत करा, जेणेकरून हे आपल्याला खूप पोषक आहे. तुम्हाला मी परत एकदा दाखवते मोहरीचं तेल मी किती टाकले ते.
आधी मी 4 चमचे टाकले, पण तुम्हाला मी मेजरमेंट दाखवते. हे का, हे संध्याकाळी भांगोभान हे तेल लावून डोक्याला कापड बांधायचं आणि झोपायचं. उशीवर पण कपडा ठेवायचा. 1 2 3 4. हे साधारण आपलं 8 चमचे झाले. पहिलं मी 4 टाकलेत, तर हे तुम्हाला दाखवण्यासाठी टाकले बघा मैत्रिणींनो. मोहरी सुद्धा ही खूप केसाला सुद्धा खूप औषधी गुणकारी आहे. काय नाही, खसखसाचं भांगोभांग लावायचं आणि कपडा बांधायचा. उशीवर पण कापड टाकायचं, उशीला बी तेल लागू नये म्हणून. आणि हे असं चांगलं हे करून घ्यायचं. एकदम दाट केस, अशी दाट केस येतात ना. आमच्या भाऊजाईची केस पण एवढी नव्हती. तिनं हे असं तेल बनवून लावलं आणि तिचे केस मी तुम्हाला दाखवते. तेवढे लांब सडक आणि दाट एकदम झालेत केस. तर हे आपल्याला चांगलं हे ब्राऊन कलर येईपर्यंत कढीपत्ता असा चांगला कडक होऊन तो असा एकदम पाही झाला पाहिजे. आणि तिचे पण केस खूप गळायचे आणि तिचे तरी थोडेसे लांब केस होते. एवढे असे गुंजके गळत होते, निघत होते विंचरताना. परत कोंडा झाला आणि त्या केसांना फाटे फुटत होते. तर ते 15 दिवसात तिचं सगळं कंप्लीट बंद झालं आणि अजून तिचे दाट एकदम लांब सडक केस वाढली. खूप छान वाढलेत केस. आणि मला पण तिने सांगितलं, तुम्ही बघा, तुम्ही माझ्या भाऊजाईची पण केस दाखवते. केवढी लांब अशी वाढलेत बघा तुम्ही. तर तुम्हाला बघता येईल. तर ज्याची कोणाची केस गळतेत, कोंडा आहे, फाटे फुटतेत, ज्याच्या केसाला वाढ नाही, वाढ खुंटलेली आहे, त्यांनी हे तेल बनवायचं. संध्याकाळी चांगली मॉलिश करून ते तेल लावायचं, कपडा बांधायचा आणि उशीवर पण कपडा टाकायचा आणि झोपायचं. छान शांत झोप येते. मला तिनं, मी जेव्हा माझ्या भाऊजाईकडं घरी गेले होते त्यावेळेला तिनं मला पण हे तेल लावलं. एकदम असं खसखस चुळून, एकदम असं नाही का भांगोभांग असं लावलं आणि कपडा बांधला. काय सांगू तुम्हाला, मस्त पैकी मला इतकी छान झोप लागली ना. म्हणजे काय, तुम्ही बघा. नाहीतर हे तेल मी बनवल्याला घेऊन जावा, तर तिला म्हणलं नको, मी बनवते घरी. तर तुम्ही पण बनवा आणि मग 15 ते 20 दिवसात तुम्हाला रिझल्ट कळेल. आणि मग तुम्ही म्हणाल खरंच हे घरगुती बनवलेलं हे तेल खूप छान आहे आणि सगळं हर्बल आहे. कढीपत्ता आहे, हे कांदा आहे, परत मोहरीचं तेल आहे. याच्यामध्ये साईड इफेक्ट काही नाही. जे आपल्या घरामध्ये आहे तेच आपण वापरलेलं आहे. त्याच्यामुळं याचं काही भीती नाही, काय नाही. तुम्ही असं घरामध्ये बनवा आणि करा. हे असं चांगलं तेलामध्ये तळून घ्यायचं. पूर्ण असं लाल लाल झालं पाहिजे. त्याचा सगळा ह्या तेलामध्ये अर्क उतरला पाहिजे. असं भाजून घ्यायचं. बघा हे जास्वंद पण कसं झालंय. आता हे गार झालं ना, हे खळखळीत असं एकदम हे होईल. असं त्यात कुस्करलं तरी नाही का ते बारीक होऊन जाईल. आणि हे संध्याकाळी तेल लावायचं. मी तुम्हाला आज रात्री मी तेल हे लावणार आहे. कसं लावायचं ते तुम्हाला दाखवते. अमृताला पण लावणार आहे आणि मी स्वतःला पण मी लावणार आहे. आणि सकाळ उठून लगेच शॅम्पूनं तो धुवून घ्यायचा. काही त्यातमध्ये हे नाही, चिपचिप राहत नाही ना, काय नाही. मस्तपैकी खळखळीत शॅम्पूनं धुवून टाकायचे केस. आणि आठवड्यातून किंवा 4 दिवसातून 3 दिवसातून हे नेहमी सारखं लावायचं. तुम्ही रोज लावलं तर तुम्हाला नाही का डोकं धुवायला लागेल. त्याच्यामुळे तुम्ही
4 दिवसातून 3 दिवसातून लावा आणि अशी घट्ट वेणी घालायची, म्हणजे केस इकडं इकडं विखरून मोकळे नाही सोडायचे. घट्ट वेणी घालायची, त्याला असं फोल्ड करून सोडून द्यायचं. मग बघा तुम्ही 15 दिवसांनी रिझल्ट कसा लागतोय तो. तर आता काही असं भाजले, आता ह्याला गार झालं ना हे की मी तुम्हाला दाखवते. काळ काही तेल काल केलेलं होतं ना, आज तेल केलेलं, तर हे तेल लावत आहे डोक्याला. आणि कसं लावायचं ते पण दाखवते तुम्हाला. हो का, असं भांग लावायचं. असं एकदम केस चलतील असं पण नाही, मॉलिश केल्यासारखं लावायचं. तुमचा एक सुद्धा केस गळणार नाही किंवा कोंडा होणार नाही. आणि केसांना फाटे पण फुटणार नाहीत. एवढे वाढतील ना की दाटसर वाढतील. असं भांगू असं लावायचं. ह्याचा काही साईड इफेक्ट नाही, सगळं आपलं नाही का हेच आहे. कांदा आहे, कढीपत्ता आहे, त्याच्यामुळं असं लावायचं. आता भांगू तर तुम्ही पण ना झोपताना काही कांद्याचा वास येत नाही ना, सरसूच्या तेलाचा वास येत नाही. सुगंध येतो चांगला. आणि असं लावून चांगलं टाईट वेणी घालायची. असं लावायचं. आणि सकाळी शॅम्पू करायचा. शॅम्पूने चांगलं डोकं धुवायचं. झालं. चिपचिपपणा राहतच नाही कसला तेलाचा. चांगलं असं छान चांगलं तेल लावायचं. आणि थोडस असं मॉलिश करायची अशी. ते मैदा मिक्स आहे. थांबा ठेवते. लय पण जास्त केसांना हे करायचं नाही, अलगद जेणेकरून केस तुटतील. असं चांगलं असं तेल लावायचं. इतकी दाट होतेत ना, कोंडा वगैरे सगळा जातो निघून. फाटे फुटत नाहीत, काय नाही. असं हे करायचं. आणि आता मी टाईट वेणी घालते बघा. आणि कापड डोक्याला बांधल. राहू दे, काढते मी.
अमृताच्या पण केसाला खूप वाढ आहे, पण तिला बारीक केस करायचे होते म्हणून तिनं बारीक केस केली. तशी तिची खूप मोठी होती केस. आहे का काय रेबर? हा. तर ह्या का असं बांधायची. इथं निघतायत थोडे थोडे. ज्यांची केस निघतात ना अशी खूप सारी बघ, त्यांच्यासाठी हे तेल बनवून लावायचं, पण रोज रोज लावायचं नाही, 4 दिवसाला किंवा आठवड्यातून एकदा, जसं तुम्हाला, किंवा सुट्टीच्या दिवशी. आता उद्या सुट्टी आहे म्हणताना आज लावून झोपलं तरी होतंय, आठवड्यातून एकदा लावलं तरी होतंय. मी पण लावलं होतं. अशी टाईट वेणी घालायची आणि असं बांधून टाकायचं आणि सकाळी अशी कर्ली कर्ली केस होते आणि शॅम्पूने धुवून टाकायचे. तर मैत्रिणीनं माझा व्हिडिओ कसा वाटला तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करायला विसरू नका, बेलचं बटन दाबा आणि कमेंट करून सांगा की ज्याची केस गळते त्यांनी हे असं तेल बनवायचं आणि प्रत्येक आठवड्याला लावायचं आणि दुसऱ्या दिवशी शॅम्पू करून धुवून टाकायचं. तर कमेंट करून सांगा तुम्हाला हे तेल आवडलं का, तर तुम्ही पण करा, लावा. आपले केस गळत असतील तर त्याला गळण्यापासून वाचवा. तर कमेंट करून सांगा मला आणि माझा व्हिडिओ बघत चला मैत्रिणीनो. बाय. जय स्वामी समर्थ. खुश राहा, आनंदी राहा.